अजून पाऊस जर सतत चालू झाला तर परत जो तयार माल आहे तो पण गळून पडणार आहे। म्हणून शेतकऱ्याला तो केलेला खर्च वसूल होणं आणि 2 पैसे आपल्याला मिळणं, म्हणून तो माल देणंच देणं आहे। म्हणजे आज अशा मजबुरीमध्ये शेतकरी माल विकतोय। मग ही जी शेतकऱ्यावर मजबुरीची वेळ आली ही का आली? दिली तर हस्तबारातल्या शेतकऱ्यांची जर सेटिंग झाली तर त्याचा फायदा आंबेबारातल्या शेतकऱ्यांना पण होणार आहे। का की यांचा हस्तबारातला माल लवकर मार्केटमध्ये येईल, तो माल संपून जाईल आणि त्याच्यानंतर आंबेबारातला माल मार्केटमध्ये पोहोचेल आणि आंबेबारवाल्यांना पण रेट भेटेल। कुठलंही सरकार किंवा कंपनी शेतकऱ्याला कधीच वर आणू शकत नाही आणि सरकार, कंपन्या किंवा औषध कंपन्या असो किंवा कुठलाही शेतकरी सेवेकरी असो, शेतकरी सेवेकरी हा फक्त नावाचा आहे। तो फक्त आपल्या आसू पुसण्याच्या बहाण्याने येतो आणि त्याची सुद्धा किंमत वसूल करून घेऊन जातो। आपण शेतकरीच शेतकऱ्याला मदत करू शकतो आणि एकमेकाचा अनुभव आपण शेतकऱ्यांना वाटून शेतकऱ्यांना सक्सेस पण करू शकतो आणि आपण पण सक्सेस होऊ शकतो। हस्तबारातली छाटणी वेगळी, आंबेबारातली छाटणी वेगळी, परत मृग बहाराची छाटणी वेगळी। म्हणजे हे जे छाटणीचे वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्यावर आपली सेटिंग अवलंबून आहे। म्हणून जर तुम्ही नुसतं औषध आणि मार्केटमधले प्रोडक्ट आणि हेच सर्व काही हे जर समजत असाल तर ही आपली सर्वात मोठी चूक आहे। जर हस्तबारातले शेतकरी फेल गेले तर आंबेबारातला कितीही हुशार शेतकरी असला, त्याने कितीही चांगला माल काढला तरी त्याला मार्केटमध्ये रेट कमी मिळणार आहे। मग निम्मीपेक्षा रेट जर त्याला कमी मिळाला तर तो पण फेल आहे। काय झालं, आता जून महिन्यापर्यंत चांगला भाव होता आणि जुलैपासून रेट कमी व्हायला लागले। म्हणजे जो माल 150-200 रुपये जात होता तो माल एकदम 80-90 रुपयावर आलेला आहे। मग ही कंडिशन कशामुळे झाली की मार्केटमध्ये मालाचा पुरवठा अधिक झाला। त्यानंतर आता मागे सतत 4-5 दिवसापासून पाऊस चालू होता, त्याच्यामध्ये पावसामुळे फळांवर डाग यायला लागली। ज्यांच्याकडे माल तयार 15 दिवसात होणार होता, 8 दिवसात होणार होता, तर त्यांनी तो माल लगेच काढायला सुरुवात केली, कारण डागांमुळे तो माल खराब होईल, फळ गळून जाईल। म्हणून तो अर्धा अपुरा जो पिकलेला माल किंवा डागी माल तो मार्केटमध्ये गर्दी झाली आणि त्या मालाला रेट कमी झाले। त्याच्यामुळे जो चांगला माल होता त्याला पण रेट कमी झाले। ज्या बागा हस्तबारात सेट होणार होत्या त्या आंबेबारात सेट झाल्या आणि आंबेबारातले शेतकरी आणि हस्तबारातले शेतकरी दोघंही एकत्र आले आणि दोघांचा माल सोबत आल्यामुळं मार्केटमध्ये गर्दी झाली आणि त्याच्यामुळं पण रेट कमी झाले। म्हणजे असा हा परिणाम मार्केटवर होऊन त्याचा परिणाम आपल्या उत्पन्नावर झाला। म्हणजे आपण माल पिकवला, खर्च केला, माल पिकवला, पण जेव्हा आपल्याकडे माल पिकून आला तेव्हा मार्केटमध्ये रेट कमी झाला। म्हणजे ही परिस्थिती अशी आजची मार्केटमध्ये आहे। आता हा जुलै महिना संपला, आता ऑगस्ट महिना चालू झालेला आहे। मग आता ह्या महिन्यामध्ये पूर्ण गर्दी असल्यामुळं व्यापारी सुद्धा बागेत येत नाही। आता व्यापारी डायरेक्ट सांगतात फोनवर की 80-90 रुपये रेट चालू आहे, जर तुम्हाला 80-90 चालेल तर आम्ही बागेत पाहायला येतो। म्हणजे जून महिन्याच्या अगोदर जे व्यापारी सडका माल असला तरी घ्यायला तयार होते, तोच व्यापारी आज फोनवर काय सांगतो, चांगला माल जरी आहे तरी काय सांगतो की 80-90 रुपये रेट चालू आहे मार्केटमध्ये, जर तुमची त्याच्या लेवलने इच्छा असेल तर बोलवा, जर त्याच्यावर इच्छा असेल तर बोलू नका। म्हणजे तो व्यापारी बागेत पाहायला सुद्धा येत नाही, फोनवरच अशी गोष्ट सांगून देतो। मग आपल्या शेतकऱ्याला नाविलाज आहे, तो माल काही ठेवण्यासारखा नाही आहे, टिकण्यासारखा नाही आहे, तर तो देणंच देणं आहे। आणि मार्केटमधले काही जाणकार किंवा काही व्यापारी मित्र काय सांगतात की तुम्ही टप्प्याटप्प्याने माल आणा। आता जर मालच एकाच वेळेस पिकलेला आहे, हस्तबारातला, आंबेबारातला जर माल एकाच वेळेस तयार झालेला आहे तर तो माल आपला थांबू नाही शकत ना। आणि थांबू शकतो किती, 8 दिवस थांबू शकतो, 15 दिवस जास्तीत जास्त। पण जी एकच दम गर्दी झालेली आहे ती एकाच वेळेस नाही कमी होणार, त्याला टप्प्याटप्प्याने म्हणजे महिनाभर मागं पुढं तरी झालं पाहिजे। पण आज महिनाभर एवढा माल कोणाचा तयार झालेला माल महिनाभर नाही झाडावर थांबू शकत। शिवाय पावसाचं वातावरण आहे, पाऊस पडला, अजून पाऊस जर सतत चालू झाला तर परत जो तयार माल आहे तो पण गळून पडणार आहे। म्हणून शेतकऱ्याला तो केलेला खर्च वसूल होणं आणि 2 पैसे आपल्याला मिळणं, म्हणून तो माल देणंच देणं आहे। म्हणजे आज अशा मजबुरीमध्ये शेतकरी माल विकतोय। मग ही जी शेतकऱ्यावर मजबुरीची वेळ आली ही का आली? याचं कारण म्हणजे हस्तबारात सेटिंग न झाली। मग हस्तबारात सेटिंग का होत नाही याचंच उत्तर आपण आज या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहोत। आपल्याला आत्ता जो माल हार्वेस्टिंग झालेला आहे, आत्ता ज्या बागा आपल्या खाली झाल्या आहेत, मग त्याला हस्तबारामध्ये सेटिंग होण्यासाठी आपल्याला आत्ताच काम करावं लागेल, तेव्हा हस्तबारात सेटिंग होतील। मग आता काय कामं करायची आहेत, कोणती ती महत्त्वाची कामं आहेत जी केल्यामुळं आपला हस्तबारात आपला बाग फेल होणार नाही, आपली सेटिंग होईलच होईल। हस्तबारात थंडी असो किंवा काही असो, पण हस्तबारात आपल्याला अपेक्षित एवढी सेटिंग होईलच। आपली हस्तबारात सेटिंग झाली तर आपला आंबेबारातच्या शेतकऱ्यांना याचा फटका बसणार नाही। हस्तबारात सेटिंग झाली
तर तो माल आपोआप येणार आहे मार्केटमध्ये आणि तो माल संपल्यानंतर आंबे बारातला माल येणार आहे, म्हणजे रेट हे टिकून राहतील. म्हणजे अशा पद्धतीने आपण टप्प्याटप्पे माल पोचू शकतो आणि सर्व शेतकऱ्यांना रेट मिळू शकतो. म्हणून आपल्याला हस्तबारात सेटिंग होणं सर्वात महत्त्वाचं आहे. हे नुसतं हस्तबारातल्या शेतकऱ्यांसाठीच नाही, तर हस्तबारवाल्या शेतकऱ्यांची सेटिंग जर हस्तबारात झाली पाहिजे, हे आंबेबारातल्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. म्हणून आंबेबारातल्या शेतकऱ्यांनी जर हस्तबारवाल्या शेतकऱ्यांना माहिती दिली किंवा त्यांना जर काही जाणकारांना आयडिया असेल तर त्यांनी जर माहिती दिली, तर हस्तबारातल्या शेतकऱ्यांची जर सेटिंग झाली तर त्याचा फायदा आंबेबारातल्या शेतकऱ्यांना पण होणार आहे. का की यांचा हस्तबारातला माल लवकर मार्केटमध्ये येईल, तो माल संपून जाईल आणि त्याच्यानंतर आंबेबारातला माल मार्केटमध्ये पोहोचेल आणि आंबेबारवाल्यांना पण रेट भेटेल. म्हणून आपण एकमेकांना सहकार्य करून, एकमेकांना मदत करून आपणच शेतकरी शेतकऱ्याला वर आणू शकतो. कुठलंही सरकार किंवा कंपनी शेतकऱ्याला कधीच वर आणू शकत नाही. आणि सरकार, कंपन्या किंवा औषध कंपन्या असो किंवा कुठलाही शेतकरी सेवेकरी असो, यांना काहीच घेणं नाही. शेतकरी सेवेकरी हा फक्त नावाचा आहे. तो फक्त आपले आसू पुसण्याच्या बहाण्याने येतो आणि त्याची सुद्धा किंमत वसूल करून घेऊन जातो. म्हणून जो कोणी म्हणणारा असेल मी शेतकरी सेवेकरी आहे आणि मी फक्त गरजेपुरतंच प्रोडक्ट विकतो, त्याला तुम्ही जवळ घेऊच नका आणि अशा लोकांवर विश्वास ठेवूच नका. आपण शेतकरीच शेतकऱ्याला मदत करू शकतो आणि एकमेकाचा अनुभव आपण शेतकऱ्यांना वाटून शेतकऱ्यांना सक्सेस पण करू शकतो आणि आपण पण सक्सेस होऊ शकतो. म्हणून जर हस्तबारातले शेतकरी फेल गेले तर आंबेबारातला कितीही हुशार शेतकरी असला, त्याने कितीही चांगला माल काढला तरी त्याला मार्केटमध्ये रेट कमी मिळणार आहे. मग निम्मीपेक्षा रेट जर त्याला कमी मिळाला तर तो पण फेल आहे. म्हणून जोपर्यंत आपण पुढच्याला पुढे घेत नाही तोपर्यंत मागचा पुढे सरकत नाही. ह्या गोष्टीप्रमाणे आपण एकमेकांना सहकार्य करणं, मदत करणं हे, आणि आपल्याला रेट पण अशा गोष्टींनी मिळतील. हस्तबारातल्या बागांना जास्त थंडी असते. अशा थंडीच्या काळामध्ये सूर्यप्रकाश कमी असतो. अशा काळामध्ये हस्तबाराच्या बागांना सेटिंग पटकन कशी झाली पाहिजे, मग ती सेटिंग होण्यासाठी आत्ताच काय कामं करणं गरजेचं आहे. आता डोस काय भरणे, खते कोणती देणे, छाटणी कशी करणे, छाटणी केव्हा करणे, कोणत्या पद्धतीने छाटणी करणे, छाटणीचे हस्तबारातली छाटणी वेगळी, आंबेबारातली छाटणी वेगळी, परत मृगबहाराची छाटणी वेगळी. म्हणजे हे जे छाटणीचे वेगवेगळे प्रकार आहेत, याच्यावर आपली सेटिंग पण खूप महत्त्वाची आहे आणि त्याच्यावर आपली सेटिंग अवलंबून आहे. म्हणून जर तुम्ही नुसतं औषध आणि मार्केटमधले प्रोडक्ट आणि हेच सर्व काही हे जर समजत असाल तर ही आपली सर्वात मोठी चूक आहे. डाळिंब शेतीमध्ये सेटिंग होण्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे छाटणी, आणि छाटणीचे जे प्रकार आहेत ते वेगवेगळ्या बहारानुसार वेगवेगळी छाटणी करावी लागते. मग आपण हेच पुढच्या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत की आपल्याला कशा पद्धतीने छाटणी करायची आहे, केव्हा करायची आहे, कोणती करायची आहे, बाकी दुसरे काय कामं करायची आहे, हे आपण पुढच्या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत. म्हणून आपण पुढचा व्हिडिओ नक्की बघा, जेणेकरून आपला बाग सक्सेस होईल, चांगली सेटिंग होईल आणि पुढे जाऊन मार्केटमध्ये आपल्याला पण रेट मिळेल आणि आंबेबारातल्या शेतकऱ्यांना पण रेट मिळेल.